कधी गोड खावंसं वाटलं किंवा केक खावं वाटला तर अगदी सोप्या पद्धतीने बिस्किटांपासून आज आपण केक बनवतोय. करायला एकदम सोपा आहे, झटपट तयार होतो, तो पण ओरिओ बिस्किटांपासून एकदम झटपट केक तयार करणार आहोत. तर बघू शकता किती स्पंजी असा केक झालेला आहे. एकदम सोपा आहे करायला, फक्त 15 मिनिटांमध्ये हा आपला केक तयार होतो. नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा. तर दिसताना एकदम छान असा दिसत आहे आणि मी छोटाच बनवलेला आहे. सगळी क्रीम वगैरे जी आहे ती मी घरच्या पद्धतीने केलेली आहे. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी 4 ओरिओ बिस्किट 10 वाले पॅक घेतलेले आहेत. 4 पॅक घेतलेले आहेत ते. आता यांना सगळ्यांना फोडून घ्यायचं आहे आणि यातले बिस्किट काढून घ्यायचे आहे. त्यानंतर यातली क्रीम जी आहे ती वेगळी करायची आहे. या क्रीमपासून आपण थोडीशी सजावट करणार आहोत. त्यानंतर सगळे पॅक मी इथे फोडून घेतलेले आहेत. त्यातली क्रीम वेगळी करायची आहे. आता ह्या क्रीमपासून तुम्ही क्रीमवरून आपण केकला लावतो किंवा आतमध्ये जी लावतो ती क्रीमसुद्धा तयार करू शकता. खूपच छान असा हा केक तयार होतो. मी सगळी क्रीम यामध्ये काढून घेतली आणि जे बिस्किट आहेत ते मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. असे तुकडे करून घालायचे म्हणजे अख्खे बिस्किट किंवा अर्धवट तसे राहत नाहीत. तर अशा प्रकारे थोडेसे चुरगळून किंवा मग 2-3 तुकडे करून घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये मी एक वाटी भरून कोमट दूध टाकणार आहे. तर ही वाटी भरून कोमट दूध टाकायचं आणि मिक्सर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे बारीक. त्यानंतर तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. गॅसवरती एक कढाई ठेवली, त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. त्यानंतर एक स्टीलचा डब्बा घेतला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, एकदम थोडंसं. त्यानंतर यामध्ये थोडासा मैदा भुरभुरायचा आणि सगळ्या साईडने लागेल अशा प्रकारे करायचा आहे डब्बा खालीवर, म्हणजे सगळीकडे लागेल. आणि त्यानंतर मग जो उरलेला मैदा आहे तो काढून टाकायचा. तर आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. आता हे असंच ठेवू 2-3 मिनटं. पुन्हा साखर वाटून घेतली आणि अशाच प्रकारे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. तर खूप छान हा केक तयार होतो झटपट. मुलांना जर कधी खावासा वाटला तर घरी साहित्य नसल्यावरती तुम्ही नक्की या पद्धतीने केक बनवून बघा. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपला इनो घालायचा आहे. तर इथे मी पूर्ण छोटा पॅक आहे तो घालून घेणार आहे. त्यामुळे आपला केक जो आहे तो छान असा स्पंजी होतो. फ्लेवर नसलेला इनो घ्यायचा आहे. जसं की ब्ल्यू कलरचा आणि हा ग्रीन कलरचा, यामध्ये जास्त फ्लेवर नसतो. मी इनो टाकून घेतला आणि थोडंसं दूध टाकून घेतलं. त्यानंतर सगळं फसफसलेलं आहे ते वरती. त्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे इनो पसरेल. त्यानंतर थोडा वेळ असं ठेवायचं आणि त्यानंतर आपला केकच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकून घेतल्यावर डब्बा थोडासा टॅप करून घ्यायचा 1-2दा, म्हणजे व्यवस्थित बिस्किटांचं मिश्रण छान असं बसेल. तर आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता हा डबा 2-3 वेळेस टॅप केला आणि आपलं जे पाणी उकळलेलं आहे त्यावरती मी चाळणीसुद्धा ठेवून घेतलेली आहे, स्टीलची चाळणी. त्यावरती आपल्याला हा डबा ठेवून घ्यायचा आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता कमी गॅसवरती आपला 20 मिनटं तरी केक आपला बेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर जी क्रीम काढून घेतलेली होती त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला एकदम अशी क्रीम तयार करायची आहे. थोडा वेळ असं दूध टाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं वितळलेलं बटर घालून घेऊयात आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे बटरमुळे छान अशी क्रीम तयार होते. तुम्ही केक सजावटीसाठी अशा प्रकारची क्रीम घरीच बनवू शकता किंवा आतमध्ये जो आपण केक कट करतो आणि आतमध्ये जो लेयर असतो ना त्यामध्ये तुम्ही लावू शकता. खूप छान अशी चव येते. तरी ते क्रीम छान अशी तयार झालेली आहे, बघू शकता. एकदम टेक्स्चर एकदमच मस्त आलेलं आहे क्रीमचं. चला तर मग आता कमी गॅसवरती आपला केक बेक झालेला आहे. 15 मिनिटांसाठी ठेवला होता मी, तर बघूयात. तर अजून थोडासा बाकी आहे. मी पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे. त्यानंतर एक डेअरी मिल्क चॉकलेट घेतलं, त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि ते त्या चाळणीवरती ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं वितळल्यावरती आपण त्याचीसुद्धा क्रीम बनवणार आहोत. केक आपला पूर्ण असा बेक झालेला आहे. त्यानंतर डब्यातून काढून घ्यायचा. तर बघू शकता अशा प्रकारे एकदम स्पंजी असा केक तयार झालेला आहे. जास्त मोठासुद्धा बनवलेला नाही, 2-3 जण आरामात खातील अशा प्रकारे मी हा केक बनवलेला आहे. त्यानंतर एका ताटावरती घ्यायचा, ताट उलटं करायचं, त्यावरती हा केक ठेवायचा. एक दोरी घ्यायची, दोरी अशी मधोमध धरायची आणि अशा प्रकारे केक कट करून घ्यायचा.
तर बघू शकता सहज दोरी बाहेर आलेली आहे. छान असा केक आपला कट झालेला आहे 2 भागामध्ये. किती स्पंजी असा केक दिसत आहे. त्यानंतर यामध्ये शुगर सिरप घालून घ्यायचं, म्हणजे साखर आणि पाणी एकत्र करून थोडं थोडं आपल्याला केकवरती टाकून घ्यायचं आहे. जास्त टाकायचं नाही. हा केक खूप पातळ आहे त्यामुळे पाणी खाली जाऊ शकतं. त्यानंतर जी क्रीम तयार करून घेतलेली होती, तर इथे मी एक क्रीम तयार केलेली आहे. ती म्हणजे अमूलची फ्रेश क्रीम जी विकतची असते ती घेतलेली आहे. यामध्ये थोडंसं साखर टाकून थोडीशी मिक्स करून घेतलं आणि ते मिश्रण यावरती टाकून घेतलेलं आहे. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे कदाचित. फक्त क्रीम आहे थोडीशी फेटून घेतलेली आहे. जास्त पण फेटलेली नाही आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. साखर म्हणजे पिठी साखर टाकलेली आहे आणि केकच्या मध्यभागी मी ही टाकून घेतलेला आहे. त्यानंतर हे टाकून घेतल्यावरती यावरती दुसरा जो भाग आपण कट करून घेतला तो टाकून घ्यायचा. आता मी दुसऱ्या ताटावरती सुद्धा ठेवून घेतलेला आहे आणि जे आपण चॉकलेटचं क्रीम तयार केलेली होती थोडीशी पातळमधून, ती यावरती टाकून घ्यायची. तुम्ही अशा प्रकारे असा सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही यावरती सजावटसुद्धा करू शकता. परंतु मी जी क्रीम तयार केलेली होती ती अशा प्रकारची आहे आणि ती मी पूर्ण पसरून घेतलेली आहे आणि त्यावरती बिस्किटं वगैरे जे आहेत त्याचा चुरा आणि पर्क चॉकलेट जे आहे ते किसून घातलेलं आहे. तर त्यानंतर बिस्किट आणि चॉकलेटचा चुरा मस्त किसून घातलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा. तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोपा केक बनवून बघा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.